नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी दुर्वा कसं उगवू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया। तर सगळ्यात पहिले मित्रांनो कुठून पण तुम्हाला दुर्वा आणून घ्यायची आणि हे जे असं तीन पानाची जोडी असते असेच पानं मित्रांनो तुम्हाला आणायचे उगवायला। बाकी तशी पानं आणली तरी चालेल। अजून मित्रांनो याला मुळासोबत आणू शकलं तर फारच छान असेल। मुळासोबत हे खूप चांगल्याने उगून जाईल। कुठूनही आणू शकता मित्रांनो, गार्डन वगैरे शेजारी कोणाकडे असेल किंवा कुठूनही रस्त्यावर वगैरे साईड्सवर हे उगलेलं असते तर तिकडनंही दुर्वाला घेऊन येऊ शकता आणि आपल्या घरी खूप चांगल्याने तुम्ही उगवू शकता। तर असं तुम्हाला कुठूनही उपटून घ्यायचं आहे, चांगल्याने याची कटिंग करून घरी आणून घ्यायचं आहे आणि मग याला आता मातीत कसं उगवायचं ते मी सांगतो। हाईटमधलं झाड आहे, याला ऊन फार आवडते तर उन्हातच तुम्हाला दुर्वाला लावायला पाहिजे। जेवढं जास्तीत जास्त ऊन असेल तेवढं याला खूप आवडेल। आता याचे सिंपल केअर टिप्स काय आहे, याला 5 ते 6 तासाचं मित्रांनो सनलाईट पाहिजे। अजून याला थोडीशी जी माती आपण बनवतो त्याच्यात तुम्हाला थोडी रेती टाकायला पाहिजे, जी आपल्याला वॉटरिंग करायची आहे मित्रांनो। रोज टाकायचं आहे। फर्टिलायझर फक्त याला शेणखत लागते महिन्यातनं एकदा आणि ट्रिमिंग म्हणजे याची कटिंग वरतून हलकी फुलकी करत राहायची आहे। अजून मित्रांनो पेस्ट कंट्रोल थोडंसं होत राहते तर नीम ऑइल वगैरेचं याच्यावर फवारणी करायची आहे, हे फार छान राहील। ऑक्सिजन वगैरे खूप चांगलं देते हे झाड। याचे मेडिकल युजेस पण असतात आणि आपण याला गणपती बाप्पाला तर वाहतोच तर ही दुर्वा तशीच आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते। मग मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं गार्डन वगैरे किंवा शेजारी कुठून पण तुम्हाला अशी दुर्वा आणायची आहे, अशी मातीवर टाकून द्यायची, जिथेही लावायची तुम्हाला कुंडीतही असंच करायचं आहे। हे मी तुम्हाला जमिनीत करून दाखवत आहे। असं जमिनीवर चांगल्याने फेलून टाकून द्यायचं आहे मित्रांनो। त्याच्यावर हलकीशी माती टाकायची आहे तुम्हाला आणि मग याला रोज पाणी देत राहायचं आहे। एक काळजी नक्की घ्यायची आहे की रोज पाणी पाहिजे याला, हे वाळलं अजिबात नाही पाहिजे आहे मित्रांनो। पिंचिंग खूप इम्पॉर्टंट असते या झाडासाठी। पिंचिंग काय आहे, जसं आपण गणपती बाप्पाला व्हायला आपण वरचे 3 पानं जसे तोडतो तर त्याला प्लकिंग किंवा पिंचिंग म्हटलं जाते मित्रांनो। ही जी मेथड आहे याला पिंचिंग म्हटलं जाते। अशी 3 पानं जे आपण झाडापासून तोडतो तर हे मित्रांनो डेली बेसिसवर तुम्हाला असं करत राहायचं आहे। अशी पानं तोडत राहायचे आहे। याने काय होते, झाड चांगल्याने उगते, छान आपलं झाड अजून हिरवगार होते, अजून छान तिची वाढ होते आणि ते मोठं उगत राहते। तुम्ही मित्रांनो झाडाची मधात छटाई पण करू शकता, जेणे की नवीन ग्रोथ प्रमोट होईल। मित्रांनो याला कोणतंही दुसरं खत नाही लागत तेवढं जास्त, पण याला शेणखत तुम्हाला 1 महिन्यात एकदा टाकून द्यायचं किंवा किचन वेस्ट कंपोस्ट सगळ्यावर माझ्या चॅनलवर डिटेलमध्ये व्हिडिओ आहे। घरी कसं बनवायचं आणि झाडामध्ये कसं वापरायचं असते तर त्या व्हिडिओजला नक्की पाहाल। तर अशा प्रकारे मित्रांनो दुर्वाचं झाड आपल्याला घरच्या घरी उगवायचं आहे, अजून त्याची काळजी घ्यायची आहे। आता कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही याच्यात टाकून दिली आहे। लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो नक्की कराल। अजून मित्रांनो स्क्रीनवर आता खताची प्लेलिस्ट येत असेल आणि बाकी पण व्हिडिओज येत असतील, त्यांना क्लिक करून नक्की पाहाल। धन्यवाद।